नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम गावाकडील पारंपरिक पद्धतीने हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची चविष्ट आणि झणझणीत भाजी। घरात भाजीला काही नसेल तर ही वाळवून ठेवलेली हरभऱ्याची भाजी तुम्ही अगदी पटकन बनवू शकता। अगदी साध्या घरगुती साहित्यामध्ये आणि गावाकडील पद्धतीने बनवलेली ही भाजी खायला एकदम स्वादिष्ट लागते। गरमागरम बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा कांद्यासोबत तुम्ही ही भाजीची चव आणखीनच टेस्टी बनवू शकता। कमी साहित्यात सोपी कृती आणि अस्सल गावाकडची चव अशी ही हरभऱ्याची वाळलेल्या पानांची भाजी एकदा नक्की करून पहा। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण हरभऱ्याची वाळलेली पाने स्वच्छ निवडून साफ करायची आहे। यामध्ये कधी कधी कचरा किंवा काड्या असतील तर त्या काढून टाकायच्या। नंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहे। आता गॅसवर आपण पातेले गरम केलेले आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घातलेली आहे, चमचा घेताना लहान घेतलेला आहे, आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे। जिरे आणि मोहरी मस्त तडतडल्यानंतर यामध्ये आपण टेचून घेतलेल्या लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि लसूण तेलामध्ये चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा परतून झाल्यानंतर आपण वाळवून घेतलेली भाजी आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। फोडणीमध्ये मस्त अशी भाजी घातलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचे आहे। नंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया, म्हणजे 1 चमचा आपण मीठ घातलेले आहे। आता यामध्ये आपण सुरुवातीला शेंगदाणे आपण 4 चमचे घेतलेले आहे आणि ते उकडून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालायचे आहे। शेंगदाणे शिजाय वेळ लागतो, त्यासाठी सुरुवातीलाच हे उकडून घ्यायचे आणि नंतर याच्यात पाणी घालायचे, म्हणजे भाजी किती हवी आहे त्याप्रमाणे पाणी यामध्ये घालायचे आहे। 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी 1 चमचा घातलेले आहे आणि 1 चमचा एवढ्या भाजीसाठी परफेक्ट अशा आहे, आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। ही भाजी मी लाल तिखटामध्ये केलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची यामध्ये घालू शकता। भाजी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, मी तुम्हाला माझ्या पद्धतीने ही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। आता याला आपण मध्यम गॅसवर 2 ते 3 उकळ्या चांगल्या काढून घ्यायच्या आहे। भाजी उकळल्यानंतरच आपण याच्यावरती झाकण ठेवून नंतर ही शिजवून घ्यायची आहे। ही सुरुवातीला आपण 5 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटं आपले झालेले आहे आणि 5 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजी या ठिकाणी मस्त अशी शिजलेली आहे आणि याचा रंग पाहू शकता। याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत 4 चमचे। शेंगदाणे भाजून नंतर याचा बारीक असा कूट केलेला आहे तो याच्यामध्ये 4 चमचे घालायचा आहे। कूट घातल्यामुळे भाजी आपली घट्टसर आणि चवीलाही छान अशी लागते। भाजी तुम्ही पाहू शकता कूट घातल्यानंतर थोडी घट्ट होते, त्यासाठी आपण यामध्ये कूट घालायचा आणि पुन्हा झाकण ठेवायचे आणि 2 ते 3 मिनिटं आपण ही पुन्हा शिजवून घ्यायची, म्हणजे शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये छान असा शिजला जातो आणि भाजीमध्ये याची चव उतरली जाते। भाजी शिजून झालेली आहे आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। गॅसवरून भाजी उतरून घेऊया आणि वाटीमध्ये सर्व करून घेऊया। सर्व करताना याचा रंग पाहू शकता, यात जे शेंगदाणे घातलेले आहेत ते असे शिजलेले आहे आणि आपली दाटसर भाजी तयार झालेली आहे। ही भाजी आपण बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता। या ठिकाणी मी बाजरीची भाकरी केलेली आहे, त्याचबरोबर कांदा घेतलेला आहे आणि ही आपली हरभऱ्याच्या वाळल्या पानांची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। करायला एकदम सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये टेस्टी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे। तुम्ही देखील एकदा अशा पद्धतीने ही भाजी करून पहा। मी तुम्हाला आज माझ्या गावाकडे ज्याप्रमाणे केली जाते त्याच पद्धतीने तुमच्याबरोबर ही शेअर केलेली आहे। तुमच्या इकडे कशी केली जाते हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। जेवणाचे ताट आपले खाण्यासाठी तयार झालेले आहे। आता माझे मिस्टर बसलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण हे ताट तयार केलेले आहे। त्यांना देऊया आणि त्यांना टेस्ट करायला सांगूया। या ठिकाणी त्यांना पण हे ताट देत आहोत आणि ते ही भाजी खाऊन पाहत आहेत। बाजरीची भाकरी आणि हरभऱ्याच्या वाळल्या पानांची भाजी, त्याचबरोबर आपण तोंडी लावायला कांदा दिलेला आहे। याची चव एकदम मस्त अशी लागत आहे। आता मी तुम्हाला ही टेस्ट करून दाखवते। त्यासाठी आपण एका ताटामध्ये भाजी, भाकरी आणि कांदा घेतलेला आहे। भाकरीचा आपण 1 घास घेऊया आणि ही भाजी आपण भाकरीबरोबर खाऊन पाहूया। मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे। प्रत्येक घासामध्ये शेंगदाणे येत आहे। जे शेंगदाणे आपण शिजवून घेतलेले आहे ते खाताना मस्त असे लागत आहे आणि याला लसणाचा आपण जो तडका दिलेला आहे तो परफेक्ट असा बसलेला आहे। त्याचा स्वाद खूप छान लागत आहे आणि ही भाजी खायला अप्रतिम अशी झालेली आहे। तुम्ही ही भाजी एकदा करून पहा
आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत.